Hello everyone, I hope you all are doing good. So welcome back to my channel. आणि आजचा व्लॉग हा आहे मम्मीसाठी, म्हणजे स्पेशली मम्मीसाठी ज्यांना रात्री प्रश्न पडतो की उद्या सकाळी टिफिनला काय द्यायचं, कारण मला देखील सेम पडतं. सो आय थॉट की आय मेक अ सिरीज लाईक 7 डेजची, ज्यामध्ये आय शो की सकाळी आपण काय टिफिनला देऊ शकतो आणि जे झटपट होणार असेल आणि त्यासोबत ते टेस्टी देखील असेल. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एपिसोड ऑफ व्हॉट इज देअर इन माय टिफिन. तर आज बनवत आहे मी पोहा कटलेट आणि चिला. त्यासाठी मी सर्वात आधी बेसनला छानपैकी रोस्ट करून घेतला आहे. पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि साधारण 5 ते 10 मिनिटासाठी त्याला रेस्ट करू द्यायचं. यू कॅन सी पोहे एकदम ड्राय झाले आहेत. त्यामध्ये जे आपण बेसन घेतले रोस्ट केलेलं ते ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकलं आहे मी, म्हणजे ते आपल्याला मिक्स करायला थोडं इझी जाईल. आणि ह्यामध्ये मी मसाल्यासाठी चाट मसाला आणि फक्त मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार अजूनही मसाले ॲड करू शकता. आय हॅव ॲडेड अनियन. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आफ्टर दॅट यू कॅन गिव्ह एनी शेप विच एवर यू लाईक. आणि चीज मी घातला आहे. इट इज टोटली ऑप्शनल. हियर यू कॅन शॅलो फ्राय और डीप फ्राय. मी शॅलो फ्राय करते बिकॉज मी सकाळ सकाळ डीप फ्राय प्रेफर नाही करत. सो मी शॅलो फ्राय करते आहे. तर ही झाली माझी फर्स्ट रेसिपी. नाउ विल स्टार्ट विथ सेकंड रेसिपी. त्यासाठी मी घेतला आहे रागी फ्लार, व्हीट फ्लार, बेसन, ओट्स, मसूर दाल फ्लार म्हणजे मसूर डाळीचं पीठ. आणि त्यानंतर मी इथे मसाले घेतले आहेत. हळदी, गरम मसाला, लाल तिखट आणि आमचूर पावडर थोडंसं आणि मीठ अकॉर्डिंग टू टेस्ट. तुम्हाला जर अजून काही मसाले ॲड करायचे आहेत, यू कॅन ॲड ॲज पर युअर टेस्ट. आणि व्हेजिटेबल्समध्ये मी घेतले आहे पत्तागोबी, अनियन आणि बीट. ॲज आय सेड, व्हेजिटेबल पण तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता. आणि हां, मी ह्यामध्ये अजवाईन देखील घातला आहे. ह्यामध्ये मी अर्धा चमचा दही देखील घातला आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पाणी ॲज पर जसं तुम्हाला पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. आणि हे मी छोटे छोटे पॅनकेकच्या साईजचे बनवले आहेत चिला, जे मला टिफिनला द्यायला बरे पडेल. त्या हिशोबाने तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट मोठा पोळा देखील काढू शकता. आणि सगळं झाल्यावर आय हॅव ॲडेड चीज. दॅट्स इट. सो हियर माय टिफिन इज रेडी. चिला चीज, त्यानंतर पोहा कटलेट आणि एक फ्रूट द्यायचं असतं म्हणून बनाना. सो हियर माय टिफिन इज रेडी. दॅट्स इट फॉर टुडे. हाय. How was your day? Very good because of skating.
because of skating. And how was the tiffin? Very nice. I just like. माझे फ्रेंड्स पण बोलते की मला पण थोडंसं दे ना. नेक्स्ट टाइम फ्रायडे आहे ना, आणशील का? आवडलं तुला? हां. So this was the feedback I got. So see you in the next vlog. Thank you so much. Please like, share and subscribe if you like my vlog. Thank you. Bye bye.